हा. कुणाला मारते ते पैशासाठी, पैसे पद आणि राजकारण एवढंच पाहिजे या धनंजय मुंडे टोळीत. त्यांना काय जातपीत नाही कळत. अरे अशी शंका आहे आता यांच्या पवित्र देवस्थानाला सुद्धा याच टोळीनं डाग लावाला. आता संशय येतोय हीच ती टोळी दुही निर्माण करणार. त्यांचा मोठा नेता होता एक, त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोगायला लावल्या. हीच टोळी ती, ही संशय येतोय हीच टोळी ती. हा त्यांच्यात नेते आहेत ना, नाही असं नाही, त्यांच्या जातीत नेते आहेत ना, पण इतके नीच विचाराचे नेते त्यांसाठी. हा त्यांच्या समाजात अहंकारी आहेत, गर्विष्ठ पण आहेत, पण इतके नीच चाली नाही खेळत त्या धनंजय मुंडेच्या टोळीसारखे. लोक मारेव, छेडछाडी कर, बलात्कार कर, येवजाना खाम कर, घर खाय, जमिनी दाबेव, प्लॉट दाबेव, हट ते नाही करत. आम्ही त्यांची बाजू नाही घेत, पण ते खरं आहे की ते अहंकारी आहेत त्यांचे नेते, गर्विष्ठ पण आहेत. पण ही अशी नीच चाल नाही खेळत त्या धनंजय मुंडे टोळीसाठी. वाटोळ केलं त्यांनी, तरी हे करून हिंडतो. हे आता गडा भरला टोळीसाठी, आणि टोळीच वाचित कवा बी. टोळीने एका लाभार्थी टोळी पैसे खाल्ले असते एकामेकाचे, कळ नाही त्यांना. अरे आरोपीच्या बाजून काय आंदोलन झालंय का आतापर्यंत देशात आणि राज्यात? आता पडीन रूढ का आमच्यात नसते का मला माहित नाही, पण असतेनच ना. कधी आरोपीच्या बाजून मोर्चे काढे का आमच्या लोकांनी? आता इथून पुढे कोणत्या जातीचे लोक बघा काही झालं की सोडून द्या म्हणते ना, आमचं चांगलं आहे होणार. आता ही रूढ आणि सरकारला हे घडून आणायचं. आणि असले पाळीत आहे तुम्ही कशाला? हे असले मध्ये टाकले पाहिजे, उलट दुसरे तयार करा ना. हे असले काय होता सरकारला, या महाराष्ट्र जनतेला कलंक लावणारे लोक कशाला पाळीता? काय गरज आहे यांची? तुम्हाला काय पाळायची गरज आहे? वाईट दिशेनं चाललंय राज्य, हो वाईट दिशेनं चाललंय. गुंडाची टोळी संपवायची ऐवजी हे मोर्चे काढतात, रस्ता रोक करतात, आंदोलन करतात. आम्ही काय बोललो?